हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी ना मला वाटतं प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की हा व्हिडिओ त्यांनी एकदा तरी बनवावा. आणि हा व्हिडिओ मी आज बनवत आहे कारण की एवढ्या दिवसांपासून जे स्वप्न बघितलेलं होतं ते मला वाटतं आता कुठे प्रत्यक्षात येत आहे, पूर्णत्वास जात आहे. तर खूप लोकांनी तुम्ही खूप वेळेस मला प्रश्न विचारले होते की ताई तुमचं पेमेंट काय आहे, पेमेंट किती येतं, यूट्यूबचं पेमेंट आलं किंवा नाही आलं. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की यूट्यूबचा क्रायटेरियाच आहे की जोपर्यंत तुमचे $100 होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पेमेंट येत नाही. आणि ते $100 होण्यासाठी ना खूप मेहनत करावी लागते, खूप मेहनत करावी लागते, खूप मेहनत करावी लागते. कारण की आपलं चॅनल नवीन असतं, आपल्याकडे जे सबस्क्रायबर्स असतात ते तेवढे लॉयल सबस्क्रायबर्स नसतात. आपलं चॅनलचा एखादा व्हिडिओ जर व्हायरल गेला तरच मे बी लवकरात लवकर ते $100 पूर्ण होऊ शकतात. नाहीतर मग ते $100 पूर्ण करण्यासाठी ना खूप मेहनत करावी लागते, खूप व्हिडिओज बनवावे लागतात. त्या व्हिडिओजचं व्यवस्थित त्या व्हिडिओला टॅग्स लावून SEO करून त्यावरती जास्तीत जास्त व्ह्यूज आणावे लागतात. तेव्हा कुठे जाऊन आपले $100 पूर्ण होतात. तर फायनली माझा देखील यूट्यूबचा पहिला पेमेंट आलेला आहे. आणि तो पहिला पेमेंट येण्यासाठी खूप वाट बघावी लागली. खरंच सांगते, यूट्यूबमधून पैसे कमवणं तितकं सोपं नाही आहे जेवढं लोक सोपं करून दाखवतात, सोपं करून सांगतात. हां, सुरुवातीला आपल्याला स्ट्रगल करावा लागतो, मान्य आहे. सुरुवातीलाच जर तुम्हाला फुकट सगळं मिळत गेलं ना मग त्याची व्हॅल्यू राहत नाही. तुम्ही जेवढा स्ट्रगल कराल, जेवढं तुम्हाला त्यातून शिकायला मिळेल, जेवढा अनुभव मिळेल, तेवढी तुम्हाला पुढे जाऊन त्याची मदत होणार आहे. सेम माझ्याबरोबर झालेलं आहे की जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं तेव्हा माहिती नव्हतं काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. लोकांनी सुरू केलं, मी देखील सुरू केलं. थोडासा डोक्यात जे काही टेन्शन होतं, डिप्रेशन होतं, जे काही होतं ते घालवण्यासाठी, आपलं मन थोडंसं गुंतवण्यासाठी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं. पण वाटलं नव्हतं की एक दिवस असा येईल की यूट्यूबचा पेमेंट देखील मिळेल मला. आणि आतापर्यंतच्या ना यूट्यूबच्या जर्नीमध्ये ना खूप खूप जास्त चढउतार बघितलेले आहेत माझ्या स्वतःमुळे. म्हणजे मी दुसऱ्या कोणाला ब्लेम नाही करते, माझ्या स्वतःमुळे, स्वतःच्या हेल्थ इश्यूमुळे कधी कधी 3-3, 4-4 महिने व्हिडिओज न टाकणं, कधी कधी एकदमच नैराश्य येणं की काहीच होत नाहीये यूट्यूबमधून, व्ह्यूज मिळत नाहीये, सबस्क्रायबर्स वाढत नाहीत, सोडून देऊया. खूप वेळेस असं झालेलं आहे, खूप वेळेस मोठे मोठे गॅप झालेले आहेत व्हिडिओ टाकण्यामध्ये. खूप वेळेस असं वाटलं की यूट्यूब सोडून द्यावं, उगाच आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत, आपल्याला मानसिक त्रास होत आहे यामुळे. पण 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 म्हणजे जो पाठिंबा मिळतो ना घरच्यांचा, तो पाठिंबा खरंच खूप कामी येतो अशा वेळेस. माझी आई पण, माझे घरचे पण नेहमी मला सांगत होते की गिवअप करू नकोस, टाकत राहा व्हिडिओ, टाकत राहा व्हिडिओ, आम्ही बघतो ना. म्हणजे माझी आई तर पूर्ण जीव ओतून माझे जे काही मी व्हिडिओज टाकते ना ते व्हिडिओ बघते. म्हणूनच घरच्यांचा पाठिंबा असणं खूप महत्त्वाचं आहे. माझा नवरा झाला, म्हणजे सासरचे झाले, माझे माहेरचे झाले, सगळ्यांचा मला पाठिंबा होता. कारण की खूप वेळेस नैराश्य येत होतं की नको व्हिडिओज टाकायला किंवा बंद करूया, व्हिडिओज टाकून काय होते. म्हणजे एवढं इथपर्यंत देखील आलं होतं की आता बस झालं, आता यूट्यूब बंद करूया, यूट्यूबमधून काहीच फायदा नाही आहे, फक्त मनस्ताप होतोय. तर यामधून देखील माझ्या घरच्यांनी मला बाहेर काढलं की नाही, तू टाक, व्हिडिओज टाक, कधी ना कधी एक दिवस येईलच. आणि जे काही तू कष्ट घेत आहेस, जे काही तू काम करत आहेस त्याचं फळ मिळेल. आणि त्याचं फळ जे आहे ते मिळालेलं आहे. जवळजवळ 6 वर्षांनी मला पुन्हा एकदा पेमेंट मिळालेलं आहे. मुंबईला होते तेव्हा जॉबला होते, जॉब करत होते, त्यामुळे महिन्याचा पेमेंट तर येत होताच. पण कलकत्त्याला शिफ्ट झाल्यानंतर खूप साऱ्या अशा काही घटना घडून गेल्या की इथे देखील जॉब करायचं मला राहून गेलं. आणि मग यूट्यूब चालू केलं तर वाटलं नव्हतं की यूट्यूबचा पेमेंट येईल. पण 6 वर्षानंतर पुन्हा मला माझी कमाई माझ्या हातामध्ये आलेली आहे, माझी कमाई मला मिळालेली आहे. आणि स्वतः जेव्हा आपण कमवतो ना तो आनंद खूप भारी असतो. म्हणजे नवरा कितीही पैसे देऊ देत, नवऱ्याने कितीही लाड पुरवू देत, नवरा कितीही म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही, तरी देखील जोपर्यंत तुम्ही स्वतःची कमाई स्वतःच्या हातामध्ये बघत नाही ना, तो आनंद जो असतो ना, ते जे काही समाधान असतं, मानसिक समाधान असतं, आत्मिक समाधान असतं ना, ते खूप वेगळं असतं. तर माझा यूट्यूबचा पेमेंट जो आहे तो पेमेंट मला फेब्रुवारीच्या एंडपर्यंत, म्हणजे माझा जो क्रायटेरिया असतो यूट्यूबचा ना की तुम्हाला $100 पूर्ण करावे लागतात, त्यानंतरच तुमचा पेमेंट जो आहे यूट्यूब रिलीज करतं.
तर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत ते सगळं झालं होतं, पण माझा टॅक्सचा फॉर्म भरायचा राहून गेला होता. तर आणि ना तुम्हाला म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही ना नेहमी तुमचा YT स्टुडिओ ओपन करून बघत जा की तुम्हाला काही नोटिफिकेशन आलेलं आहे का, किंवा काही तुमचा जो यूट्यूबचा जो काही फॉर्म असतो किंवा जे काही सेटिंग्स असतात काही बाकी आहेत का, त्या खूप मॅटर करतात. कारण की जर आपल्या एखाद्या सेटिंग बाकी असतील किंवा आपण त्या पूर्ण केल्या नसतील ना, तर पुढे जाऊन त्याचा खूप तोटा होऊ शकतो किंवा आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर माझा टॅक्सचा फॉर्म भरायचा राहिला होता आणि टॅक्सचा फॉर्म हा भरावाच लागतो. ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांच्यासाठी, भलेही तुमचा टॅक्स कितीही कट होऊन जाऊ देत, पण USA टॅक्सचा फॉर्म जो आहे यूट्यूबचा तो आपल्याला भरावाच लागतो. आणि मी नेहमीच माझा YT स्टुडिओ ओपन करून बघायचे, पण YT स्टुडिओ ओपन करून ना राईट साईडला वरती कॉर्नरमध्ये ॲक्शन निडेडचा ना एक तुम्हाला पॉपअप नेहमी दाखवतं. जर तुमचं ॲक्शन पूर्ण असेल, म्हणजे तुम्ही ती जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली असेल ना, तर ॲक्शन कम्प्लिटेड असं दाखवतं. आणि काहीतरी बाकी असेल किंवा काहीतरी अपूर्ण असेल ना, तर नेहमी तिथे दाखवतं की ॲक्शन निडेड. तर तोपर्यंत मला ॲक्शन निडेड दाखवत नव्हतं, माझं ॲक्शन पूर्ण असंच दाखवत होतं, निश्चिंत होते. आणि मग एकदाचे $100 पूर्ण झाले आणि मला असं वाटलं की अरे वा, आता पुढच्या महिन्यामध्ये मला पेमेंट येईल म्हणून. कारण की पेमेंट जो आहे यूट्यूब 21 ते 25च्या दरम्यान रिलीज करतो. म्हणजे यूट्यूबचा पेमेंट जो असतो तो प्रत्येक महिन्याच्या 21 ते 25च्या दरम्यान आपल्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये येतो आणि त्यानंतर मग आपल्या बँकमध्ये येतो. मग माझी गडबड घाई सुरू झाली. मला मुंबईला जायचं होतं, त्यामुळे मला एवढा वेळच मिळाला नाही की मी पुन्हा चेक करू की नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि मग माझं लक्ष एकदमच भरकटलं. मुंबईला गेल्यानंतर मी खूप बिझी झाले, इकडे जा तिकडे जा, बर्थडे होतं त्यामुळे त्यामध्ये बिझी झाले, म्हणून मी एवढं लक्ष दिलं नाही. नंतर पुन्हा मी चेक केलं. व्हिडिओज तर बनवत होते, पण एवढं त्या ॲक्शन निडेडवरती त्या बटनावरती ना माझं लक्ष गेलेलं नाहीये. तर नक्की काय प्रॉब्लेम असू शकतो की पेमेंट अजून आला कसा नाही, किंवा काय झालं असेल, किंवा मी बँकच्या कोणत्या माझ्या ज्या इन्फॉर्मेशन आहेत त्या चुकीच्या टाकल्या आहेत का. खूप टेन्शन डोक्यामध्ये की अजून पेमेंट रिलीज का नाही झाला. फक्त मला तिथे दाखवतं की तुमचं पेमेंट ऑन दी वे आहे, तुम्हाला मिळणार आहे पेमेंट. पण नक्की काय कारण असू शकतं की अजूनपर्यंत तो आलेला नाहीये. हे सगळे प्रश्न जे आहेत ना डोक्यामध्ये नेहमी फिरत होते. आणि घरच्यांचे देखील प्रश्न होते की ताई पेमेंट आला का, कारण की प्रत्येकाला तेवढी उत्सुकता होती, तेवढा आनंद होता. पण माझं नेहमीचं उत्तर होतं की नाही आला बाबा, अजून पेमेंट नाही आला, आल्यावर सांगेल मी. त्यानंतर मग मी चेक केलं की माझा ना ॲक्शन निडेडचा पुन्हा जो पॉपअप होता तो सुरू झाला होता. म्हटलं नक्की काय आहे, त्यावरती चेक करून बघूया. त्यावर क्लिक केलं तर त्यामध्ये मला दिसलं की माझा जो टॅक्सचा फॉर्म आहे ना तो मी भरला नव्हता. मग लगेचच तो टॅक्सचा फॉर्म भरायला घेतला. टॅक्सचा फॉर्म भरला, तो कंप्लीट झाला आणि एका दिवसामध्ये तो अप्रूव्ह देखील झाला. म्हणजे एका दिवसामध्ये मला यूट्यूबकडून मेल देखील आला की तुमचा जो टॅक्सची तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती बरोबर आहे. त्यानंतर माझा श्वास थोडासा झाला की बाबा हां, आता आपला पेमेंट आपल्याला मिळू शकतो. नंतर मग पुन्हा पेमेंट माझा येत का नाहीये हे खूप सारे प्रश्न होते. मी नेहमी मनोजला म्हणायचे, मनोज क्रायटेरिया तर पूर्ण झालेला आहे, मग आता अजून यूट्यूबने पेमेंट का नाही दिलेलं आहे. तर मनोजचं म्हणणं असायचं की धीर धर बाबा, येईल पेमेंट, येईल, कुठे जाणार नाही, धीर धर, येईल पेमेंट. आणि मग असं करत करत मला 4 दिवसांपूर्वी मेल आला की तुमचा पेमेंट जो आहे तो पेमेंट रिलीज झाला आहे. ते बघा, अशा प्रकारे ना मला मेल आला की तुमचा पेमेंट रिलीज झालेला आहे. पण जर तुम्हाला विदिन 5 डेज वर्किंग 5 डेजमध्ये जर तुमचा पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये नाही आला तर तुम्हाला ना बँकेमध्ये जावं लागू शकतं आणि बँकेमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागू शकते. पुन्हा एक टेन्शन की 21 तारखेला मला मेल आला की तुमचा पेमेंट जो आहे तो रिलीज झालेला आहे. मग 21 तारीख गेली, 22 तारीख गेली, 23 तारीख गेली, तरी देखील पेमेंट नाहीये. आणि मी एवढे टेन्शनमध्ये ना की पेमेंट अजून का नाही आला. मनोजला मी दिवस रात्र त्याच्या डोक्यावरती होते की मनोज पेमेंट नाही आला, आपण बँकेत जाऊया, मनोज पेमेंट नाही आला, आपण बँकेत जाऊया. तर मनोजचं म्हणणं होतं की थांब थोडंसं, अजून धीर धर, 5 वर्किंग डेज सांगितले आहेत त्यांनी, तेवढा आपण वाट बघूया आणि जर नाहीच आला तर मग आपण बँकेत जाऊन विचारपूस करूया की नक्की काय आहे ते. आणि जेव्हा आपल्याला एक्सपेक्ट असतं ना की आपला पेमेंट लगेच येईल आणि जेव्हा येत नाही तेव्हा ना खूप डोक्यामध्ये चालू असतं की नक्की काय कारण असू शकतं. आणि मग आपण गुगल सर्च मारतो, मग आपण यूट्यूब सर्च मारतो, मग यूट्यूबचे खूप सारे व्हिडिओज बघतो की काय काय कारण असू शकतं. आणि त्यामध्ये असे काही कारणं असतात ना की ते ऐकून अजूनच डोकं भांबावून जातं. म्हणून म्हटलं थोडंसं शांत राहा माया, पेमेंट आला असेल तर तो कुठेच जाणार नाही, तो आपल्याकडेच येईल. भलेही थोडेसे अजून दिवस लागतील पण तो आपल्याला मिळेलच, कारण की ते आपल्या कष्टाचं फळ आहे. आणि मग असंच मग मी ते सोडूनच दिलं बघणं की म्हटलं 5 दिवस होऊ देत
आणि मग जाऊन आपण चेक करूया की नक्की काय कारण आहे, पेमेंट का नाही आलाय तो. आणि काल रात्रीच असंच जेवण वगैरे आटोपलं, बनवून झालं होतं जेवण आणि बसले होते. तर म्हटलं बॅलन्स चेक करून बघूया किती बॅलन्स आहे तो. आणि बॅलन्स चेक केला आणि एकदम मी शॉक झाले पेमेंट बघून. आणि खरं सांगते ना, डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. असं वाटलं पहिलं कोणाला सांगावं पेमेंट आला. मनोज ऑफिसमधून जसा आला ना, तसंच त्याला मी फोन दाखवला की हे बघ बॅलन्स किती आहे, तो पेमेंट आलेला आहे. आणि तो पण जाम खुश झाला, कारण की त्याला पण माहिती आहे की व्हिडिओ बनवण्यामागे ना किती जास्त मेहनत असते. त्याचं एडिटिंग करा, व्हिडिओचे टॉपिक शोधा, त्याचा रिसर्च करा, कितपत ते योग्य आहेत, आपण काही चुकीची माहिती तर देत नाही आहोत. खूप सारे परिश्रम असतात. त्याच्या एडिटिंगमध्ये तर खूप वेळ निघून जातो. पुन्हा मग त्याचा टॅग लावा, त्याचं डिस्क्रिप्शन लावा, खूप त्याचे थंबनेल बनवा आणि यामध्ये जवळजवळ 3 ते 4 तास ना असेच निघून जातात, ते कुठेच जात नाहीत. तर त्याने देखील ते कष्ट बघितलेले आहेत, त्यामुळे तो देखील खूप खुश झाला. आणि मग शेवटी म्हणाला की बघितलंस ना, थोडेसे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. तू 2 वर्ष झाले यूट्यूबवरती काम करते आहेस, तुझे पेशन्स कधी कमी होतात, कधी जास्त होतात, कधी खूप जास्त एक्साइटेड होऊन जातेस, कधी खूपच एकदमच लो होऊन जातेस की नाहीच करायचे म्हणून. पण पेशन्स ठेवायचा नेहमी, अति उतावळेपणा नाही करायचा. पेशन्स ठेवला ना की आपोआपच सगळी कामं जी आहेत ती व्यवस्थित होऊन जातात. उगाचच अति उतावळेपणा केला, उगाचच कोणता तरी मधला मार्ग शोधला की आपलं चॅनल ग्रो होईल किंवा आपल्याला लगेचच पैसे मिळतील, तर असं नाही करायचं. पेशन्स ठेवत जायचं, आपोआपच सगळं जे आहे ना ते व्यवस्थित होऊन जातं. आणि शेवटी माझा पेमेंट जो आहे, यूट्यूबचा पेमेंट आला. मला कोणत्याही प्रकारे बँकेत जावं लागलेलं नाहीये, आपोआपच तो पेमेंट माझ्या अकाउंटमध्ये आलेला आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील यूट्यूब पेमेंट संदर्भातले, फर्स्ट पेमेंट संदर्भातले, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कारण की खूप सारा रिसर्च केल्यानंतर, खूप सारे गुगल, यूट्यूब बघितल्यानंतर ना खूप सारी माहिती मिळते. खूप साऱ्या आपल्या ज्या काही शंका असतात ना त्यांचं निरसन होतं. तर तुम्हाला देखील काही प्रश्न असतील का, तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी त्याचं उत्तर देईल. पण हां, जेव्हा तुम्ही तुमचे $100 पूर्ण होतात किंवा पूर्ण व्हायच्या अगोदर जेव्हा तुम्हाला बँक अकाउंट इथे जॉईन करावं लागतं ना, तर ते बँक अकाउंटचा नंबर 10 वेळा बघा की तो बँक अकाउंटचा नंबर व्यवस्थित आहे किंवा नाही आहे, तुम्ही टॅक्सचा फॉर्म भरलेला आहे किंवा नाही आहे, त्यानंतर तुमचा स्विफ्ट कोड कोणता आहे, त्यानंतर तुमचा जे काही बँक डिटेल्स आहेत ते व्यवस्थित आहे किंवा नाही आहेत. बँक डिटेल्सचं तुमचं जे काही नाव असेल, तुम्ही कोणाच्याही अकाउंटवर जर तुम्हाला तुमचा पेमेंट मागवायचा असेल, ते नाव व्यवस्थित आहे किंवा नाही, हे सगळं 10 वेळा व्हेरीफाय करून बघा. कारण की जर तुमचा एकदा का बँक डिटेल्स चुकलं ना की तुम्हाला ते पुन्हा एडिट नाही करता येत, तुम्हाला मग ती दुसरी बँक ॲड करावी लागते आणि मग त्यानंतर पुन्हा प्रोसेस असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच बँक ॲड करता किंवा लिंक करताना त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींना 10 वेळा रीचेक करा. म्हणजे जेव्हा तुमचा पेमेंट येईल ना, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ती तरी शंका नसेल की आपण बँक डिटेल्स व्यवस्थित टाकल्या आहेत किंवा नाही टाकल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही बँक डिटेल्स टाकता तेव्हा तो बँकचा तो स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलं तर, किंवा मग ते कुठेतरी लिहून ठेवा की बाबा आपण हा बँकचा नंबर टाकलेला आहे, व्यवस्थित आहे, करेक्ट आहे, आपलं नाव जे आहे ते जसं बँक पासबुकवरती आहे तसंच ते नाव आहे. हे सगळं तुम्हाला ना 10 वेळा चेक करून बघावं लागणार आहे. कारण की शेवटी पैशांचा मामला आहे, पैशांचा विषय आहे, आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या कष्टाचा विषय आहे तो. त्यामुळे हे सगळं करताना 10 वेळा नक्कीच विचार करा. आणि हो, जर कोणत्या बँका जास्त करून यूट्यूबच्या तुम्हाला ॲडसेन्स अकाउंटला लिंक करता येईल, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार नाही, प्रॉब्लेम फेस होणार नाही, हे यावर देखील तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल ना तर कमेंट करून विचारा. यावर देखील मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. कारण की काही बँका अशा असतात ना त्यामध्ये ना प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्यामध्ये डायरेक्ट पैसे नाही येऊ शकत. पण काही बँका असतात, जसं की माझी बँक आहे, माझी कोटक बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम झाला नाही, आपोआपच पैसे जे आहेत ते अकाउंटमध्ये आले. मला कशाही प्रकारे बँकेत जाऊन कोणता फॉर्म भरायचा आहे किंवा कोणत्या मॅनेजरला भेटायचं आहे किंवा असा कोणताच मनस्ताप करावा लागला नाही. तर तुम्हाला देखील बँकेविषयी अजून माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्या बँका चांगल्या आहेत आपल्याला ॲडसेन्स अकाउंटला लिंक करण्यासाठी, यावर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून विचारा, मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेन. आता फायनल आणि महत्त्वाचा प्रश्न की फर्स्ट पेमेंट किती आलेला आहे. तर माझा यूट्यूबचा पहिला पेमेंट 5 डिजिट्सचा आहे. जो एक न्यू एम्प्लॉई जेव्हा एखादी कंपनी जॉईन करतो त्याला जेवढा पगार असतो ना, न्यू एम्प्लॉईला जेवढा पगार असतो समजा, तेवढाच पगार मला माझा पहिला पगार यूट्यूबचा आलेला आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी की
माझा स्वतःचा पगार मला 6 वर्षानंतर स्वतःच्या कमाईचा, स्वतःच्या कष्टाचा फळ मला मिळालेलं आहे, पगार मला मिळालेला आहे. जसा का पेमेंट आला तसंच माझ्या बहिणीला कॉल केला, मम्मीला कॉल केला आणि सांगितलं की आई यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आलेला आहे. बहिणीला सांगितलं, ती तर जाम खुश झाली, तिचा बड्डे आहे आता, तर बड्डेसाठी तिला मी थोडेसे पैसे पाठवणार आहे. आणि जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना देखील खूप मनापासून धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच, तुमच्या या पाठिंब्यामुळेच मला जो आहे माझा फर्स्ट यूट्यूब पेमेंट मिळालेला आहे. आणि मला वाटतं फर्स्ट यूट्यूब पेमेंट ना हा याच रेंजमध्ये असतो. प्रत्येकाचा ज्याला कोणालाही मिळतो ना तो याच रेंजमध्ये मिळतो. की जो एक न्यू एम्प्लॉई असतो, जेव्हा नवीन कंपनी जॉईन करतो तेव्हा त्याला जेवढा पेमेंट असतो ना, ज्या रेंजमध्ये पेमेंट असतो ना, त्याच रेंजमध्ये मला वाटतं प्रत्येकाला, जो न्यू यूट्यूबर असतो त्याला देखील त्याच रेंजमध्ये पेमेंट मिळत असतो. आणि ज्या वेळेस यूट्यूब पेमेंट रिलीज करताना त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी USA डॉलरची किंमत किती आहे ना, त्या हिशोबाने तुम्हाला पेमेंट मिळतो. जर त्या दिवशी डॉलरची किंमत ही जास्त असेल तर मग पेमेंट देखील तेवढा जास्त होऊन येईल. आणि जर डॉलरची किंमत कमी असेल ना, तर पेमेंट देखील तेवढा कमी होऊनच येईल. तर म्हणजे मला जेव्हा पेमेंट रिसीव्ह झाला त्यानंतर मी पेमेंट रिसीट काढली, तर त्यामध्ये ज्यावेळेस माझा पेमेंट रिलीज झाला होता ना, तर डॉलरची किंमत होती 84.9990 असं काहीतरी होतं, म्हणजे $85 समथिंग होतं. तर त्या हिशोबाने मला माझा पेमेंट मिळालेला आहे. आणि हीच आनंदाची बातमी जी होती तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की चॅनलवर तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत, महत्त्वपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.